श्री गुरुदेव. मी चेतना विश्वदास तळवेकर. परमपूज्य जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने तसेच स्वस्वरूप जिल्हा सेवा समिती भंडारा द्वारा आयोजित भव्य दिव्य शोभायात्रेत आपले सर्वांचे मनापासून सहर्ष स्वागत करीत आहे. तसेच हिंदू नववर्षीय आणि गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. सुंदर सोनेरी उजळली पहाट, बघा कसे जमले सारे भाविक भक्त अगदी थाटामाटात. हा हिंदू नववर्षीय चला करू सारे आनंदाने साजरा सर्व मिळून. मंडळी, आपण पाहताय आपली ही शोभायात्रा सुमारे 8:30 वाजता मातोश्री चंडेश्वरी मंदिरापासून निघालेली आहे आणि अगदी चिमुकल्यांपासून तर युवकांचा सुद्धा आणि वृद्धगणांचा सुद्धा यामध्ये समावेश झालेला आहे. त्याचबरोबर मराठा मोड्या संस्कृतीचा वारसा जपत गुढीधारी महिला, कलशधारी महिला देखील या शोभायात्रेत सामील झालेल्या आहेत. त्याचबरोबर आपले संग्राम सैनिक सुद्धा अगदी शिस्तबद्ध पद्धतीने आपल्या या शोभायात्रेची सुरक्षा पार पाडतायत. आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, वीरांगना झाशीची राणी लक्ष्मीबाई तसेच जगद्गुरु श्रींची पालखी आणि हा माऊलींचा सजवलेला सुंदर असा रथ यांनी ह्या शोभायात्रेची शान वाढवलेली आहे. तसेच अनेक प्रकारचे सुंदर असे देखावे या शोभायात्रेत सामील झालेले आहे. यामध्ये लाखणी व लाखांदूर तालुक्यातील भजन मंडळ, मोहाडी तालुक्यातील रामकथा, भंडारा तालुक्यातील संतांचा हा मेळा, तुमचा तालुक्यातील शिव पार्वती देखावा, मोहाडी तालुक्यातील नरसिंह उदय आणि गोरोबा काका हा देखावा अतिशय मनाला भारावणारा आहे. साकोली तालुक्यातील वर्तमान काळातील छत्रपती शिवरायांचं स्वराज्य, पवनी तालुक्यातील नारी शक्ती देखावा, लाखणी तालुक्यातील मरणोत्तर देहदान, विदर्भातील प्रसिद्ध असा महादेवाचा पोहा. भंडारा जिल्ह्यातील या शोभायात्रेत मुख्य आकर्षण म्हणजे शिवशंकरांना प्रिय असलेलं नृत्य शिवतांडव. बाबा अघोरींचं हे नृत्य सर्व नागरिकांसाठी एक केंद्रबिंदू ठरलेला आहे. आणि ह्या वाढत्या उन्हाचा विचार करतच प्रत्येक ठिकठिकाणी अनेक संस्थानांकडून सुसौजन्याने शीतपेय, अल्पोहार आणि स्वच्छ जलाचे सुद्धा नियोजन करण्यात आलेले आहे. आणि आपल्या ह्या शोभायात्रेची सांगता मातोश्री चंडेश्वरी मंदिरामध्ये होणार आहे. श्री गुरुदेव.